हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन लाँग व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी शनिवारी बनवला होता. शनिवारी मिस्टरांना सुट्टी होती रमजान ईदची, पण मुलांना शाळेला सुट्टी दिली नव्हती कारण त्यांना 10वीची परीक्षा असताना खूप साऱ्या सुट्ट्या दिल्या होत्या. 10वीचा पेपर असेल तेव्हा त्यांना सुट्टी होती आणि कधी-कधी मग अर्धी शाळा असायची, कधी सकाळी तर कधी 2:30 वाजता 3 वाजता असं असायचं. त्यामुळे खूप साऱ्या सुट्ट्या झाल्या. त्यामुळे मग आता काही सुट्टी दिली नव्हती. त्यांना फुल डे स्कूल होती. तर मग त्यांना सोडायला मिस्टर जाणार होते आणि हे घरी असले की मला मग अजिबात टेन्शन नसतं मुलांना शाळेत सोडण्याचं आणण्याचं, कारण तेच जातात मग सोडायला आणायला. आणि जेव्हा मला स्वतःला जायचं असतं त्यावेळेस मात्र माझी खूप जास्त धावपळ होते. कारण दुपारची शाळा असते त्यामुळे मग दुपारपर्यंत सगळी कामं करायची आणि मग राहिलेले आल्यावरती करायचे. पोरांना शाळेत सोडून आलं की मग बाकीची करायची आणि मग नंतरचा वेळ यूट्यूबच्या आपल्या कामासाठी द्यायचं. म्हणजेच की आपले 2 चॅनल आहेत, रेसिपीचं आणि व्लॉगिंगचं. त्याची कामं करायची 5:30 पर्यंत आणि परत पोरांना आणायला जायचं. पण ते घरी असले की मला अजिबात काही टेन्शन नसतं, छान वाटतं. एखाद्या दिवशी तेवढाच आराम, त्या बाहेर शाळेत पोरांना सोडायला आणायला जायला आराम भेटतो. तर असो, तर इथे मी सगळे क्लिनिंग करून घेत होते. तर किचन वगैरे पुसायचं होतं आणि हे माझं रोजचंच डेली काम आहे. जे काही किचन कट्टा पुसणं, फळ्या वगैरे जे रोजच्या आपल्या वापरातले आपण सामान, भांडे वगैरे ठेवतो तिथलं सगळं क्लीन करून घेतलं. आणि एक दिवस जरी पुसलं नाही तर एवढी जास्त धूळ साचते, त्यामुळे रोजच्या रोज हे पुसून घ्यावंच लागतं आणि छान वाटतं सर्व चांगलं पुसून घेतलं की. आता तुम्ही म्हणाले व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी पुसून वगैरे घेते, तर तसं अजिबात नाही आहे. हे रोजचंच माझं काम आहे. सगळं क्लीन करून घेतलं आणि आता इथे मुलांना इथे मी डबा बनवून घेत होते. त्यांची सगळी तयारी होईपर्यंत त्यांचा डबा वगैरे बनवून घेतला आणि माझी सकाळचीच शूट करायचं चालू होतं. त्यामुळे मग शूट करत व्हिडिओ बनवायला खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे आज मी लवकरच व्हिडिओ बनवायला चालू केलं होतं. म्हणजे मुलांची शाळेचा टाईम होईपर्यंत माझी पण कामं होतील आणि व्हिडिओ पण होईल म्हणून. तर इथे लसणाची मस्त फोडणी देऊन बटाट्याची भाजी केली, जी की त्यांची फेवरेट आहे. मी याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेस असं झालं जेव्हा जेव्हा मी बटाट्याची भाजी बनवते त्यावेळेस ना व्हिडिओमध्ये हमखास ते आलेलंच असतं. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण सांगितले. पण त्यांना आवडतं आणि त्यांच्या आवडीच्या भाज्या दिल्या की ते डबा आवडीने खातात. तसं तर माझ्या मुलांना सर्व भाज्या, चपाती सगळं खातात आवडीने आणि बटाट्याची भाजी त्यांची जास्त फेवरेट आहे आणि त्यांची आहे ते आहे. त्यांच्या फ्रेंड्सची पण आहे. त्यांचे शाळेतले फ्रेंड्स म्हणतात, जेव्हा तुम्ही बटाटा आणताना जास्त क्वांटिटीमध्ये आणत जावा, म्हणजे सगळ्यालाच खाता येईल पोटभर. मग मी बटाट्याची भाजी बनवायची असते तर जास्त बनवते आणि टिफिनमध्ये पण जास्त देतात. शाळेमध्ये फ्रेंड्स सगळे एकत्र बसून डबा खातात त्यावेळेस एकमेकाचं शेअर करून खातात. त्यामुळे मग बटाट्याची भाजी जास्त देते. आणि आता बरेच असं झालं की सोनाक्षीच्या आणि अर्णवच्या पण फ्रेंड्सना माहिती आहे. त्यांनी यूट्यूबवरती बघितलं होतं माझ्या रेसिपी, मला बघितलं होतं. त्यामुळे त्यांनी विचारलेलं की तुझी मम्मी यूट्यूबवरती रेसिपी वगैरे टाकते का? तर माझ्या मुलांनी सांगितलेलं की हो, रेसिपीचं चॅनल आहे मम्मीचं. तेव्हापासून त्यांनासुद्धा खूप जास्त आवडतात रेसिपी पाहायला आणि मग माझ्या रेसिपी ते कधी-कधी बघत असतात, सोनाक्षीचे फ्रेंड्स पण आणि अर्णवचे पण. तर त्या म्हणतात की तुझी मम्मी खूप छान रेसिपी वगैरे बनवते. तर आता हे स्वतःचं मी माझं कौतुक सांगत नाही, जे खरं आहे तेच सांगते बरं का. माझे मुलं सांगत असतात कधी-कधी त्यांनी बघितली ना रेसिपी त्यांच्या फ्रेंड्सनी, तर माझ्या मुलांना सांगतात की तुझ्या मम्मीने हे बनवलेलं किती छान झालं होतं, असं तसं म्हणतात. तर खूप भारी वाटतं असं ऐकून. तर मग त्यांना पण माझ्या रेसिपी आवडतात आणि माझ्या हातच्या भाज्या आवडतात. त्यातली माझ्या मुलांच्या फ्रेंडची सुद्धा ही बटाट्याची भाजी फेवरेट आहे. तर मग मी जास्तच वगैरे बनवते आणि त्यांच्यासाठी पण देत असते. तर असो, तर इथे मस्त मी लसणाची फोडणी देऊन बटाट्याची भाजी केली. तर चटणी ना माझी संपली. आता उन्हाळ्यामध्ये गावाला गेले ना तर चटणी मला बनवून आणायची आणि गेल्या वर्षीच ॲक्च्युली मला चटणी करून आणायची होती. पण झालं असं की गेल्या वर्षी किती मेमध्ये पाऊस होता, भरपूर प्रमाणात पाऊस पडलेला, पूर वगैरे आले होते, किती नुकसान झालं होतं. आणि मेमध्ये माझ्या लहान बहिणीचं लग्न होतं. लग्न झालं की त्याच्यानंतर जो पाऊस चालू झाला तर कंटिन्यू पाऊस चालूच होता मे महिना. आणि मग कशी चटणी करणार, मिरच्या वगैरे आणायच्या, वाळवायच्या, बनवताच आले नाही चटणी. मग त्यामुळे तशीच राहून गेली आणि मग मी मुंबईला आले. आणि यावर्षी गेले ना नक्की चटणी करून आणेल. आता मामाच्या मुलाचं लग्न आहे मेमध्येच आहे, त्यावेळेस मी गावाला जाणार ना वालचंदनगरला, त्यावेळेस मग मम्मीकडनं चटणी करून आणणार. मस्त 2-2.5 किलोची चटणी बनवून आणली की मग वर्ष दीड वर्ष काय बघायलाच नको, भरपूर होऊन जाते चटणी. अगोदर कसं व्हायचं की आई करकमला जायच्या ना तर आई आणायच्या त्यांच्या माहेरवरून, म्हणजे माझ्या सासूबाई आणायच्या त्यांच्या माहेरवरून चटणी. पण आई आता जास्त प्रमाणात जात नाहीत, त्यांना जास्त कुठे जायला आवडत नाही. आणि चटणी बनवायचं काय नाही, कधी मी बनवलीच नाही आहे स्वतः, त्यामुळे मी कधी बनवत नाही चटणी. आणि आईंनी पण स्वतः कधी चटणी बनवली नाही. त्या डायरेक्ट माहेरी गेल्या की तिथूनच करून चटणी आणायची. त्यांची आई, बहिणी वगैरे एकत्र सगळे मिळून चटणी, मसाला सर्व बनवायचा, बहिणींचा, आईंचा, असं सगळं एकत्र बनवायचं. त्यामुळे त्यांना पण कधी पर्सनली असं इथे मुंबईला मसाला बनवण्याची गरज पडली नाही आणि मी पण कधी बनवलं नाही. माहेरी बघितले मम्मी वगैरे कशी बनवते काय, पण स्वतः मी कधी बनवले नव्हते. त्यामुळे मग मम्मीकडूनच येताना करून आणते, मम्मी देते बनवून.
आणि आता मी गावाला गेल्यानंतर गावचे छान छान मी लाँग व्हिडिओ टाकत जाईन, तर तुम्हीसुद्धा नक्की पहा. तर इथे माझी भाजी बनवून झाली होती आणि अशीच ठेवते म्हणजे थंड होईल आणि मुलांचे डबे वगैरे भरून देता येईल. तर सोनाक्षीच्या वेण्या घातल्या तोपर्यंत भाजी थंड झाली आणि हे गेले मुलांना शाळेत सोडण्यासाठी. तोपर्यंत माझी बाकीची जी कामं राहिली ती सगळी आवरून घेतली, सगळं घर क्लीन केलं, झाडू वगैरे मारून घेतलं. आणि घरातली सगळी कामं झाली की खूप छान वाटतं. तर सगळं जिथल्या तिथं ठेवून घेतलं. तर कपडे पटकन माळ्यावरती सुकत टाकून येते आणि नंतर मग स्वयंपाक करायचा आहे. आता मला आणखीन रेसिपी बनवायची. 1:30 वाजत आला होता, तर पटकन म्हटलं कपडे वाळत टाकून येते आणि मग राहिलेली बाकीची कामं करून घेते. आणि चला म्हटलं आता लगेचच रेसिपी पण बनवून घेऊया. तर रेसिपी बनवायचं म्हटलं की कॅमेरा चालू केला आणि व्हिडिओ बनवला असं होत नाही. त्यासाठी सगळी अगोदर तयारी करून ठेवावी लागते. तर इथे मी किचनवरती तीच तयारी करत होते रेसिपी बनवण्यासाठी. म्हटलं आता दोन्ही पण एकदाच कामं होऊन जातील. तर झालं असं की मला दुपारच्या जेवणामध्ये काय बनवू काही समजत नव्हतं आणि रेसिपीसाठी सुद्धा मी काय ठरवलं नव्हतं की ही भाजी बनवायची किंवा रेसिपी बनवायची, असं काय माझं ठरलेलं नव्हतं. तर पोरांना शाळेत सोडून येता येता त्यांची मावशी त्यांना मार्केटमध्ये इथे गाठ पडली आणि मग तिने ना शेवग्याच्या शेंगा दिल्या होत्या आणि खूप ताज्या फ्रेश शेंगा होत्या. त्यामुळे म्हटलं चला रेसिपीसाठी सुद्धा शेवग्याची शेंग बनवूया आणि मग आपल्याला जेवणासाठी सुद्धा दुपारी होऊन जाईल. तर तेच मी ते बनवणार होते आणि मस्त अशी मसाल्यातली शेवग्याची शेंगचं कालवण केलं होतं. चपाती, भात, चपात्या वगैरे मी सकाळी बनवून घेतल्या होत्या. फक्त भात आणि शेवग्याची शेंग बनवायची होती. तर त्याची इथे मी तयारी करत होते आणि अशी शेंग ना खूप छान होते. तर खोबऱ्याच्या वाटणातली पण बनवली होती आणि बरेच वेळेस शेंगदाण्याच्या पण भाज्या खाऊन कंटाळा येतो. त्यावेळेस असं एखाद्या वेगळ्या पद्धतीने केलं तर छान होतात. आणि ना मी गावरान पद्धतीची माझ्या पद्धतीने गावच्या स्टाईलने मी शेवग्याची शेंग बनवली होती. खूप छान झाली होती. तर म्हटलं चला तेच तयारी करून घेऊया. लसूण वगैरे सोलून घेतला. तर लसूण खोबऱ्याचं वाटण केलं होतं. थोडंसं सुकं खोबऱ्याचा किस घेतला. अद्रक, लसूण जे आपण वाटणासाठी वापरतो ते सगळं साहित्य घेऊन त्याचं वाटण बनवलं होतं. त्यामध्ये एक कांदा पण उभा चिरला होता आणि हे सगळं चांगलं मस्त खोबऱ्याचा किस, कांदा भाजून घेतला, अद्रक, लसूण हे सगळं भाजून त्यामध्ये कोथिंबीर टाकून वाटण बनवलं आणि मग टोमॅटो आणि वाटण सगळं फोडणीत टाकून छान शेवग्याची शेंग बनवलेली. तर इथे तीच मी तयारी करत होते. आणि नेहमी तर आपण शेवग्याची शेंगदाण्याच्या कुटामध्ये किंवा मग डाळीमध्ये वगैरे बनवतच असतो. तर म्हटलं चला अशा पद्धतीसुद्धा अधूनमधून बनवली तर छान वाटते आणि मी अशी रेसिपी कधी टाकली नव्हती मसाला बनवून. त्यामुळे म्हटलं चला वेगळ्या पद्धतीची भाजी पण होईल रेसिपीसाठी आणि आणि सगळ्यांच्या जेवणासाठी पण. तर इथे मी तीच सगळी तयारी केली. आता बोलायला जरी मी पटपट बोलून दाखवलं असेल तरीसुद्धा व्हिडिओमध्ये सगळी तयारी करायला तर वेळ खूप जास्त जातो. तर आई खाली जाऊन बसल्या होत्या, कामं त्यांची झाली होती. त्यांची कामं म्हणजे त्यांचं काम असतं कपडे वगैरे धुवून ठेवायचं. तर त्यांनी कपडे धुतले आणि खाली जाऊन बसल्या. तर मिस्टर पोरांना सोडून येऊन फोन बघत बसले होते आणि माझं हे जे काम आहे ते माझं चालू होतं कंटिन्यू. आणि आता व्हिडिओ बनवून सगळं करायचं म्हटलं की त्यामध्ये माझा खूप जास्त वेळ जाणार होता. तर या चॅनलवर आपला नवीन शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता. त्यासाठी मी ते व्हिडिओसाठी शूट करून घेतलं होतं, ते वेगळं केलं. त्यानंतर त्यामध्ये उभं मोबाईल लावून आपल्याला शूट करावं लागतं, ते वेगळं करून घेतलं. त्यानंतर हे लाँग व्हिडिओसाठी मी आडवा मोबाईल लावून हे वेगळं शूट करून घेतलं आणि आता रेसिपी बनवायची होती. ती सगळी माझी तयारी करून झाली होती. आता मी रेसिपी बनवून घेतली. ते काय मी नंतर याच्यामध्ये शूट केलं नाही, कारण स्टँडला मग रेसिपी बनवण्यासाठी तो मी मोबाईल लावून ते शूट करून घेतलं आणि मग रेसिपी तर माझी लवकर झाली बनवून. पण मला व्हिडिओ एडिट करून व्हॉईस ओव्हर करून अपलोड करायलाच झाला नाही. तर मग राहू दे म्हटलं आता उद्या करते. मग काल फक्त मी शॉर्ट व्हिडिओच अपलोड केला नवीन चॅनलवरती आणि याचं एडिट करून ठेवलं होतं. तर याला म्हटलं आज व्हॉईस ओव्हर करूया आणि मग म्हटलं व्हिडिओ अपलोड करूया. आणि शेवग्याची शेंग खरंच एवढी भारी झाली होती ना, घरात सगळ्यांना आवडली. मी अशी कधी जास्त बनवत नाही ना, कधीतरी बनवली की भाज्या पण खूप छान होतात. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा. असं वाटण बनवून ना शेवग्याची शेंग करून पहा, खूप छान होते. आणि तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, मी तुमच्यासोबत नक्की रेसिपी शेअर करेन. आणि आपल्या ॲक्टिव्ह पूजा रेसिपी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्हाला जर हवी असेल ना तर नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आणि सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आणि प्लीज एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणताच व्हिडिओ मग मिस करणार नाही. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा. त्यामुळे रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि हे अगदी फ्री आहे. तर जे काही माझं रोजचं दैनंदिन जीवन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत असते. आणि इथे लहान बहिणीचा कॉल आला होता, तर त्याच्याशीच मी बोलत होते. तर इथे माझी रेसिपी बनवून तयार झाली होती. झणझणीत, चमचमीत गावरान पद्धतीचं आपलं इथे शेवग्याचं शेंगाचं कालवण बनवून तयार आहे. आहे की नाही एकदम भारी. आणि घरभराचा घमघमाट सुटला होता. खूप छान कालवण झालं होतं. तर आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि भन्नाट लाँग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.